आमचं असं जुनं वाडा होता ना, तर असं सगळं दरवाजे नसायचे, असं सगळं दिसायचं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही एकदम छान हेल्दी असाल, तुमच्या घरी एकदम खुश असाल. तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी एक स्टोरी, जी की खूप भयंकर होती आणि ती 2-3 वर्षापूर्वी घडलेली. मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर 2-3 वर्षाआधी काय झालं ना, मी खूप खूप पबजी खेळायचे. म्हणजे दिवसभर मी ना गेमच खेळत बसायचे. तर एक दिवशी काय झालं, मी 2-3 वाजले असतील तेव्हा गेम खेळत होते पबजी. आणि अचानक गेम खेळता खेळताना लाईट गेले होते. लाईट गेले तर मी ना गेम खेळता खेळता बसलेलीच होते चेअरवर. आणि लाईट गेले म्हणून मी बेडरूममध्ये गेले आणि मम्मी ना मी सोबत झोपायचो. तर मी ना मम्मीच्या शेजारी जाऊन झोपले लाईट गेले म्हणून. तर मी गेम नव्हते खेळत. मग रूममध्ये गेल्यावर आहे ना इंस्टाग्राम खेळत होते, असंच काय करत असेल, यूट्यूब वगैरे बघत असेल तेव्हा. तर मी मोबाईल खेळत असताना आहे ना मला हॉलमधून आवाज आला. हॉलमध्ये ना कपाट होतं, तर कपाट उघडल्याचा नाही का आवाज येतो एकदम असा कर्र असा, तो आवाज आला मला. तर म्हटलं बाबांनी उघडलं असेल, म्हणजे माझे पप्पा तिकडे झोपायचे ना, म्हटलं पप्पांनी उघडलं असेल कपाट वगैरे. तर त्यानंतर मला ना असं नाही का डब्बे, म्हणजे असं काहीतरी असं वस्तू काढल्याचा आणि पिशव्यांचा आवाज यायला लागला. म्हटलं बाबा एवढे रात्री कसं काय असं काय, म्हटलं पांघरून वगैरे काढत असेल. परत मी इग्नोर केलं आणि मग मला ना परत खूप एकदम असं पिशव्यांचा नाही का उस्तर पास्तर करण्याचा आवाज यायला लागला. तर मग मी म्हटलं कशाचा आवाज येतो एवढा, आपण बघूया. पण मग एवढी रात्री झाली होती ना, म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, आपण असं इथे बसू. मला एकदम घाम मागून झालेली मी, आणि पांघरून मी असं पूर्ण नाही का आपण डोक्यावरून असं पॅक करून घेतो तसं घेतलेलं होतं. मी काय केलं, मग मोबाईल साईडला ठेवून दिला आणि एकदम शांतपणे ऐकत होते की हा नेमका आवाज कसाचा येतो. त्यानंतर आहे ना असं हॉल नंतर आहे ना आमचं एक म्हणजे अशी छोटीशी अडगळीसारखी रूम होती. त्याच्यामध्ये एक असं कपाट होतं भिंतीचं, नाही कसं जुनं काळ जायचं तसं. तर ते कपाट उघडल्याचा मला आवाज आला आणि त्या रूममधून ते कपाट असं दिसायचं उघडं. तर आमचं असं जुनं वाडा होता ना, तर असं सगळं दरवाजे नसायचे, असं सगळं दिसायचं. तर ते कपाट उघडल्याचा आहे ना मला आवाज आला होता. तर मी पांघरून असं काढलं आणि बघितलं नाही का की कशात उघडल्याचा आवाज येतोय का. आपल्याला कपाटाचा पण आवाज आला, त्याच्यानंतर हा दरवाजाचा पण आवाज आला. मी हिंमत केली खूप आणि तो उघडून बघितलं असं साईडला. तर बघितलं तर एक माणूस होता समोर, असा उंच असा माणूस, एकदम डेंजर मला दिसला. बापरे, मी आणि त्याने पाहिलं नाही की मी त्याला पाहिलं. असं मी परत पांघरून असं आहे ना डोक्यावर घेतलं आणि एकदम म्हटलं काय करू, मला काय सुचतच नव्हतं आणि माझा हातपाय एकदम थर कापायला लागले. मी ना मम्मीला आवाज दिला की आई उठ, चोर आलाय चोर आलाय, एकदम हळू बोलत होते मी. आणि माझी मम्मी मला काय बोलली की गप गप म्हणे, गेमच्या नादात तू काय पण बडबड करती. मी म्हटलं आता काय, म्हटलं आई उठ नाही ग पागल, म्हटलं खरंच चोर आलाय, उठ ना उठ ना. तर माझी आई उठली, अशी एकदम उठली अचानक, म्हणे कुठे चोर. पाहिलं तर तिला तो दिसला तो माणूस. माझी मम्मी एकदम उडी मारली आणि डायरेक्ट एकदम घाबरली होती आणि ती डायरेक्ट पळत पळत पप्पांकडे गेली की आव उठा, चोर आलाय वगैरे, चोर आला चोर आला, ती एवढी ओरडायला लागली. तर माझ्या 2 बहिणी पण आल्या खाली आणि मग माझे पप्पा असं झोपेतच उठून गेले नाही का त्याला पकडायला. तो माणूस असा म्हणजे तो काही घाबरला नाही. तो एकदम हळूहळू आला आणि आम्हाला असं रुमाल दाखवत गेला, असे मोठे मोठे डोळे करत. तर आम्ही पण घाबरलो, म्हणजे हातात असं रुमाल बघून म्हटलं ते बेशुद्ध करायचं काय औषध वगैरे असेल. आमच्या समोरून तो गेला असं 2-3 पावलांवरून, पण आम्ही त्याला पकडलं नाही. आम्ही एकदम शॉक. आणि अचानक असं चोराला बघून नाही का आपण शॉकच होतो ना. तर सगळे, आणि आम्ही जास्त मुलीच होतो घरात आणि माझे बाबा होते. तर आमची काही हिंमतच नाही होत होती की त्याला पकडायची. तर माझे पप्पा आहे ना असं ओढत ओढत गेले त्याच्या मागे. तो एकदम पळाला असं जिन्यातून वरती आणि त्याच्या मागे माझे बाबा आणि माझी बहीण, मोठी बहीण गेले होते त्याला पकडायला. पण तो गायबच झाला. आणि म्हणजे तो असा गायब झाला ना की त्याला सगळे घरातले रस्ते माहीत होते, कुठून दरवाजा आहे, कुठून जिना आहे, कुठून काय. आणि जे मी बोलले ना स्टार्टिंगला की लाईट गेले होते घराचे, तो माणूस आला ना, म्हणजे लाईट जेव्हा गेले तेव्हाच तो माणूस आला होता.
म्हणजे त्यांनी लाईट कट केले होते का काय ते काय आम्हाला समजलं नाही. पण बरोबर इतके दिवस कधीच म्हणजे असे लाईट जातच नव्हते अचानक रात्री. आणि लाईट गेले आणि तितकं आले ना, म्हणजे लाईट गेले तर काय बोलते मी, म्हणजे लाईट असे कधी जातच नव्हते. आणि मी गेम खेळून रूममध्ये गेले, लाईट गेले होते म्हणून. आणि तितक्यात तो माणूस आला. आधी कोणीच नव्हतं घरात. म्हणजे त्या माणसाला, बापरे माझ्या अंगावर काटे येते. त्या माणसाला सगळे घरातले रस्ते माहीत होते की काय कुठे कुठून वरती जायचं रस्ता आहे कुठे. आणि त्याला नेमकं हे पण माहीत होतं, ज्या कपाटात पप्पा पैसे ठेवायचे ना, त्या छोट्याशा भिंतीच्या कपाटामध्ये, तेच तो उस्तरत होता. म्हणजे त्याला आधीपासून माहीत होतं की तिथे पैसे ठेवतात. आणि आधी पण तो खूप वेळा येऊन गेलेला असेल, कारण की त्याला पूर्ण आमच्या घरातले रस्ते माहीत होते. जसं माझे पप्पा त्याच्या मागे पळाले ना, तसा तो एकदम जोरात पळाला आणि काय तो आमच्या हातात लागलाच नाही. त्याला बरोबर निघून गेला तो. म्हणजे त्याला सगळे रस्ते माहीत होते. आणि आमचा वाडा असल्यामुळे तर ते असं दरवाजे वगैरे एवढे नव्हते घराला. जो तिसरा मजला आहे ना आमचा, तर त्याला अशी अर्ध भिंत होती आधी, तर तिथून तो चढून आला होता वाटतं. आणि त्याच्यात हिंमत पण एवढी की तो आम्हाला घाबरलाच नाही. तो एकदम असं डेंजर मोठे मोठे डोळे करून आम्हाला रुमाल दाखवून निघून गेला. आम्ही आमच्या काकांना फोन केला तर ते आले होते रात्री 3 वाजता. हे सगळं झालं 3 वाजता काका आले होते. आम्ही सगळीकडे बाहेर जाऊन पाहिलं, वरती जाऊन पाहिलं, टॉर्च लावून आजूबाजूला पाहिलं, पण तो माणूस काही दिसलाच नाही. पण आम्हाला सिगरेटचा वास येत होता घरात आजूबाजूला कोणाचं तरी. तर आम्हाला वाटलं की तो माणूस घरातच लपून बसलाय की काय वरती, कारण की आमचा वाडा खूप मोठा होता ना. पण मग तो माणूस काही दिसलाच नाही. आणि मग काही दिवस होऊन गेले. त्या दिवशी काय झालं, 2-3 महिन्यानंतर माझी मोठी बहीण आणि मोठी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि मी, आम्ही दोघी घरी होतो. आणि तो जिना उघडाच होता. तर आम्ही बसलेलो होतो हॉलमध्ये आणि काय करत असतो, अचानक तो माणूस आला तिथे. बापरे, आम्ही दोघी एवढ्या घाबरलो. आम्ही त्याला बघून बापरे एवढे घामाघूम झालो, एवढे डेंजर ओरडायला लागलो. आणि ना आमचा दरवाजा उघडाच होता घराचा. म्हटलं आमचं तळतफप, आम्ही एवढं घाबरून गेलो. तर माझी बहीण होती ना, ती थोडीशी म्हणजे बिंदास आहे अशी, ती घाबरत नाही. तिने काय केलं, पाईप घेतला आणि त्या माणसाच्या पाठीतच मारला जोरात. बापरे. तो आणि आमचा मेन दरवाजा होता ना, तो उघडाच होता. त्याला मारलं, यांनी त्याच्या पायाला मारलं. आणि तो दारू पिलेला होता, असा शुद्धीत नव्हता तो माणूस, नाही की असं वाकडा तिकडं चालत आला होता. तर त्याला पायाला मारलं वगैरे, खूप मारलं. आणि असे ओरडत होतो आम्ही, खूप ओरडत होतो आणि का घाबरून गेलो तर एकदम डेंजर. मी तर एवढी ओरडत होते, ओरडून आहे ना. मग आमचे जे शेजारी लोक होते ना, ते आले घरामध्ये आणि त्या माणसाला मग धरलं होतं आणि मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं. पण तो माणूस एवढा हुशार होता, जेव्हा माझे मम्मी पप्पा वगैरे कोणी नव्हते, आम्ही दोघी बहिणी होतो, तेव्हाच तो आला. आणि तेव्हा पण त्याला पूर्ण रस्ते माहीत होते. म्हणजे तो आमच्या घरामध्ये खूप आधीपासून येत होता. आणि म्हणजे अशी चांगली गोष्ट ही की आम्ही मुली पाहून बरं झालं, आमच्यासोबत काही वाईट नाही घडलं. माझी बहीण पण बिंदास होती, तिने त्याला मारलं. आणि मला तर काही सुचतच नव्हतं तेव्हा काय करू काय नाही, असं अचानक पाहून. आम्ही अजून पण विचार करतो. त्याला घराचे सगळे रस्ते माहीत होते, पैसे कुठे ठेवतात ते माहीत होतं. आणि त्यांचं आमच्या घरावर लक्ष होतं, कारण की जेव्हा कोणी नव्हतं तेव्हाच तो त्या दिवशी पण आलेला होता माणूस. पण मग बरं झालं की माझ्या बहिणीमध्ये तेवढी हिंमत होती त्या दिवशी की तिने त्याला पाईपाने मारलं. नाही तर आम्ही नाही सांगू शकत की काय झालं असतं आमच्यासोबत, कारण की घरात कोणीच नव्हतं. आणि बरं झालं की माझ्यासोबत बहीण होती, नाही तर मी एकटी असती तर मला माहीत नाही की माझ्यासोबत काय झालं असतं. कारण की तेव्हा माझं तेवढी हिंमत नव्हतीच की मी कोणत्या चोराला ओरडून त्याला मारू वगैरे. माझं एकदम माइंड ब्लँक झालेलं होतं. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमची हिंमत ठेवा. तुम्ही मुली असाल तर, की चोर आला तर त्याला पण मारायची हिंमत ठेवा, जशी माझ्या बहिणीने ठेवली होती. नाहीतर माझ्यासारखं असाल तर माझ्यासारखं बिलकुल नका वागू, घाबरून जाऊ नका. आता माझ्यात तेवढी हिंमत आली आहे की कोणा चोर वगैरे पाहून मी काय करू शकते. पण असं अचानक तुमच्या घरी पण चोर वगैरे येतो तर तुम्ही पण त्याला मारण्याची हिंमत ठेवा. किंवा तुम्ही कोणती मिरची पावडर वगैरे किंवा काही असं सोबत घेऊन झोपा. आणि शक्यतो एकटं घरात जास्त राहू नका. तर तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा.
म्हणजे मला समजत नाही मी तुम्हाला नीट सांगू शकले का नाही, पण माझ्या अजून पण लक्षात आहे की तो चोर आला होता, त्याचा चेहरा वगैरे. मी असं खूप घाईघाईमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, पण अजून पण मला आधी चोरांची भीती नव्हती वाटत, पण त्या गोष्टीनंतर मला खूप भीती वाटायला लागली आहे. तुम्हाला कशी वाटली असेल माझी जी रिअल स्टोरी, मला कॉमेंट्समध्ये सांगा. नक्की मी ते वाचेल आणि तुम्हाला रिप्लाय करेल. तर थँक्यू एवढा शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल माझा तर धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय बाय.